सुनीता ड्रेस डिझायनिंग शिवणकला सेंटर आयोजित आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या संचालिका आदरणीय सुनीताताई, संचालक आदरणीय सर, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आदरणीय पाटील ताई, आदरणीय डॉक्टर ताई, आदरणीय मेजर साहेब आणि माझ्या समोर उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी, चिमुकल्या आणि आपण सर्वप्रथम मी सावित्रीबाई फुले यांच्या चरणी कोटीशा वंदन करते। आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू, आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू, मातृदूत बनून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू, स्त्री जन्माचे स्वागत करू। सुनीता ड्रेस डिझायनिंगच्या या उपक्रमाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते। आपण पाहतोय की आपल्या आजूबाजूला सुंदर अशा कलाकृतीची विविध डिझाईनची अशी काही ड्रेस, काही फ्रॉक्स, काही पंजाबी सूट्स, काही साड्यांचे नमुने इथे लागलेले दिसत आहेत आणि हे सगळं सुनीता ड्रेस डिझायनिंगच्या सर्व विद्यार्थिनींनी तयार केलेली ही सगळी कलाकृती आहे। हे क्रिएशन आहे, ही एक निर्माण कृती आहे आणि अत्यंत सुंदर रीतीने आपण पाहतोय की कलर कॉम्बिनेशन किती छान आहे। त्याप्रमाणे डिझायनिंगच्या नवीन नवीन कल्पना आपल्याला इथे दिसत आहेत आणि पारंपरिक आणि आधुनिक याचा संगम करून निर्माण झालेल्या या कलाकृती आपल्या समोर आहेत। मी सुनीताताईंचं आणि त्यांच्या सर्व विद्यार्थिनींचं मनापासून हार्दिक कौतुक करते, अभिनंदन करते। खरं म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये एक कला दडलेली आहे की बालपणापासूनच ते शेवटच्या क्षणापर्यंत ती अनेक प्रकारच्या कलांचे आविष्कार करत असते। तिचा जन्म झाल्यापासून तिच्या चालण्या बोलण्यातून सुद्धा, तिच्या रडण्यातून सुद्धा, तिच्या त्या बोबड्या बोलीतून सुद्धा आपल्याला एक कला दिसत असते। जशी मोठी होते तशी तिच्याकडे असलेली पाककला आपल्याला लक्षात येते। स्वयंपाकघर एक प्रयोगशाळा आहे असं म्हटलं जातं की अगदी गोडधोडापासून ते अनेक प्रकारच्या आता निघालेल्या नवीन नवीन डिशेस पर्यंत सगळ्या कृती ती अधिक समर्पकपणे करताना आपल्याला दिसते आणि त्यासोबतच शिवणकला तर तिला शिकवण्याची खरं म्हणजे उपजत तिला माहिती असलेली ही एक कला आहे की सुई घ्यायची आणि दोन जणांना एकत्र बांधायचं, हे तिचा मूळ स्वभाव आहे। कारण आपल्याला माहिती आहे की ती माहेरामधून ती सासरी जाते लग्न होऊन आणि दोन घरांना जशी ती जोडत असते, तसंच जसा एक सुईचा धागा हा दोन कपड्यांना एकत्र आणत असतो, दोन कपड्यांना एकत्र जोडत असतो, तसंच दोन कुटुंब आणि दोन माणसं जोडण्याची कला ही स्त्रियांकडे उपजत अशी कला आहे। म्हणजे असं म्हटलं जातं की माणसाचं जीवन जर आपण त्याला वस्त्र म्हटलं, माणसाच्या जीवनाला जर आपण वस्त्र म्हटलं तर तो वस्त्र दोन धाग्यांनी शिवला जातो, तो दोन धाग्यांनी एकत्र आणला जातो। एक धागा उभा असतो आणि एक धागा आडवा असतो। तो उभा आणि आडवा धागा कशाचा असतो? तो धागा हा प्रेमाचा एक धागा असतो आणि कर्तृत्वाचा दुसरा धागा असतो। अशा आडव्या आणि उभ्या धाग्यांनी अवघं जीवन जोडत जाणारी ही स्त्री आहे। एक धागा प्रेमाचा असतो, एक धागा कर्तृत्वाचा असो।
मग ती घरात असणारी बहीण असो किंवा मोठी झाल्यानंतर होणारी ताई असो किंवा आणखीन मोठी झाल्यानंतर असणारी वधू असो किंवा त्यानंतर भूमिका करणारी पत्नी असो, त्यानंतर मग ती सासू होते, ती आई होते, ती वहिनी होते, ती नणंद होते, ती आजी होते. सगळ्या भूमिका जरी स्त्रीच्या आपण घेतल्या तर प्रत्येक भूमिकेमध्ये ती एक धागा प्रेमाचा आणि एक धागा कर्तृत्वाचा विणत असते. दोन माणसं जोडत जोडत जाते आणि म्हणून हे जग बदलेलं आहे, म्हणून हा समाज बांधला गेलेला आहे, म्हणून हा समाज हा एकत्र गुंफला गेलेला आहे. तर अशा प्रकारच्या समाज निर्मितीची क्षमता ही उपजतच स्त्रीमध्ये आहे आणि तशाच प्रकारची कलाकृती आपल्याला आज आजूबाजूला दिसत आहे. हे सगळं असताना सुद्धा आज एक समाजामध्ये मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि तो प्रश्न आहे स्त्री भ्रूण हत्येचा. गर्भात असलेल्या चिमुकलीला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकलं जातं की जो जीव कोमल आहे, नाजूक आहे, आईच्या पोटातला आहे, त्याचा काही दोष नाही, ज्याने काही गुन्हा केलेला नाही, अशा या निसर्गाच्या तत्वाला, ईश्वराच्या या अस्तित्वाला जन्माला येण्यापूर्वीच मारून टाकण्याचं महापाप आपल्या आजूबाजूला घडताना दिसतं. खरं म्हणजे आईचं उदर ज्याला तीर्थक्षेत्र म्हटलं जातं, आईचं उदर ज्याला तीर्थक्षेत्र म्हटलं जातं की ज्या तीर्थक्षेत्रामध्ये एक जीव उमलतो, फुलतो, वाढतो आणि एक नवीन जीवनसृष्टी निर्माण करून जातो, असं आईचं उदर हे तीर्थक्षेत्र आहे. पण गर्भात असलेल्या चिमुकलीला मारून टाकून हे तीर्थक्षेत्र असलेल्या आईच्या उदराला स्मशानभूमी करण्याचं अत्यंत वाईट असं कर्म कार्य हे आपल्या आजूबाजूला घडताना दिसते. थोडे थोडके नाही तर मागच्या 30 वर्षामध्ये, केवळ 30 वर्षामध्ये 1.5 कोटीपेक्षा जास्त, 1.5 कोटीपेक्षा जास्त चिमुकल्या या गर्भ अवस्थेत मारल्या गेलेल्या आहेत. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचा. अशी आर्तशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे. मग या हाकेला ओ देत असताना आपण नेमकं काय केलं पाहिजे? केवळ हळहळ व्यक्त करून चालणार नाही, तर आपली ही हळहळ आपल्या कृतीतून आपल्याला दिसली पाहिजे आणि त्यासाठी 11 कलमी कृती कार्यक्रम आहे. पहिला कलम आहे संकल्प करणे, ठराव करणे. दुसरा कलम आहे आपल्या यवतमाळचा सेक्स रेशो आपल्याला माहिती करून घेणे. तिसरा कलम आहे 1 रुपयाची जादू योजना म्हणजे लोकसहभाग. चौथा कलम आहे फक्त मुली असलेल्या परिवारांचा सन्मान करणे. 5वा कलम आहे मुलगीच आहे पण ती दोन्ही घरी उजेड देते. हे आपण समजून घेऊयात की आज आपण जर पाहिलं तर मुलाला वंशाचा दिवा म्हटलं जातं आणि मुलीला पराया धन म्हटलं जातं. तर मुलाला वंशाचा दिवा का म्हणतात त्याचा जर अभ्यास केला तर 4 कारणं पुढे येतात की मुलगा शिकतो, मुलगा कमावतो, मुलगा म्हातारपणाची काठी होतो आणि शेवटी अग्नी देण्यासाठी मुलगा लागतो असं म्हटलं जातं. पण या 4ही कारणाचा आपण तुलनात्मक अभ्यास करूया. आज मुलगा शिकतो, मुलगी पण शिकते. आज मुलगा कमावतो, मुलगी पण कमावते. ती इंजिनियर होते, डॉक्टर होते, वकील होते, शास्त्रज्ञ होते, एखादं शिवणकलेचं महाविद्यालय चालवते, सुनीता ताईंसारखं, पाटील ताईंसारखं जुडो कराटे तायक्वांची प्लेयर होते, ताईंसारखं डॉक्टर होते. म्हणजे सर्व प्रकारच्या भूमिका ती अगदी सरपंचांपासून राष्ट्रपती पदापर्यंतची सगळे कार्य ती यशस्वीरित्या करू शकते. म्हणजे तो कमावतो, ती पण कमावते. कदाचित कोणाच्या मनात असा प्रश्न निर्माण होईल की घरात असलेली गृहिणी काय करते? ती काय करते याचं उत्तर नीट ऐका. घराला घरपण देणारी आई असते, वास्तूचं मंदिर करणारी आई असते, मुलांना संस्कार देऊन अवघी पिढी घडवणारी आई असते. आई पहिली गुरु आहे, आई पहिली पाठशाळा आहे. एवढंच कशाला, वात्सल्य नावाच्या जागतिक विद्यापीठाची कुलगुरू कोण आहे? तर ती आई आहे. आणि म्हणून म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. म्हणजे तो कमावतो, ती पण कमावते. तो म्हातारपणाची काठी होतो. इथे मात्र प्रश्नचिन्ह लावावं लागले, कारण एवढे वृद्धाश्रम तयार झाले असते का? सरकारला सूचना जारी करावी लागली असते का? तुम्ही जर आईवडिलांना सांभाळलं नाही तर तुम्हाला अमुक अमुक शिक्षा होईल, अशी प्रकारची सूचना जारी करण्याची वेळ आली नसती.
पण मुलगी मात्र प्रेम देते, आधार देते आणि अडचणीला धावून येते, हे सत्य आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि चौथी गोष्ट, अग्नी देण्यासाठी मुलगा लागतो असं म्हटलं जातं. परंतु त्या काळामध्ये पण आदरणीय सावित्रीबाई फुलेंनी हे कार्य केलेलं होतं. आणि आज पण अनेक रूपातल्या स्त्रिया वेळ आल्यानंतर हे सुद्धा कार्य जबाबदारीने पार पाडताना आपल्याला दिसतात. मग या सगळ्या तुलनात्मक अभ्यास जर आपण केला तर कोण झालाय वंशाचा दिवा? मुलगी झाली आहे वंशाचा दिवा. विज्ञान काय सांगतं हे पण लक्षात घ्या. आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाहीये. उद्याची आई निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा जन्म होणार नाहीये. मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाला नाही तर मानव वंश पुढे जाणार नाही. मग कोण झालं वंशाचा दिवा? मुलगी झाली वंशाचा दिवा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा. वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्मत स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला. आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री भ्रूण हत्या थांबवायला. चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला. आपल्याकडे इजुळी असं होतं की मुलाचा जन्म झाला की सगळे आनंद व्यक्त करतात आणि मुलीचा जन्म झाला की सगळे उदास होतात, निराश होतात. तर हा उदासपणा, निराशपणा आपल्याला काढून टाकायचा आहे आणि त्या जागी आनंद आपल्याला पेरायचा आहे. मुलीच्या जन्माचं स्वागत आनंदाने मनापासून करायचं आहे आणि त्यासाठी कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करायचा आहे आणि तो पण लोक सहभागातून आपल्याला साजरा करायचा आहे. आपण उदाहरण घेऊया सुनीता ड्रेस डिझायनिंग महाविद्यालयाचं. तर या महाविद्यालयाच्या कुटुंबियांमध्ये जर मुलीचा जन्म झाला तर प्रत्येकाने 1-1 रुपयाचं कॉन्ट्रीब्युशन करायचं. त्याला 1 रुपयाची जादू योजना असं म्हटलं जातं. समजा 100 विद्यार्थिनी असतील आणि त्या 100 कुटुंबामध्ये एक मुलीचा जन्म झाला, प्रत्येकाने 1-1 रुपया दिला तर 100 रुपये जमा होतील. त्या 100 रुपयामध्ये मुलीला झबलं घ्यायचं आहे, आईची खणा नारळाने ओटी भरायची आहे आणि सासूबाईंना पण फूल आणि नारळ देऊन त्यांचा सन्मान करून अशा प्रकारचा कन्या जन्म आनंद सोहळा, 1 रुपयाची जादू योजना, अशा प्रकारचा संकल्प ठराव आपल्याला घ्यायचंय का सगळ्यांना? सगळेजण हात वर करा. सुनीता ताई, सगळ्यांचे हात वर आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण याचं स्वागत करूया. तर अशा प्रकारचा ठराव सुनीता ड्रेस डिझायनिंग शिवणकला महाविद्यालयाने इथे संमत केलेला आहे. त्यानंतरचा कलम आहे नकोशीला करूया हवीशी. बऱ्याच वेळा मुलीचं नाव नकोशी ठेवलं जातं. कुणी नकोशी नावाच्या मुलगी पाहिली असेल तर हात वर करा. कुणी पाहिली आहे का नकोशी नावाची मुलगी? पाहिली असेल तर हात वर करा. किंवा इथे कुणी नकोशी नावाची मुलगी उपस्थित असेल तर तरी सुद्धा हात वर करा. एक हात वर येत होता मागचा, नाही. ओके, ठीक आहे. 7वा कलम आहे युवा पिढीचा सहभाग. 8वा कलम आहे 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा. प्रत्येकाच्या घरामध्ये विवाह सोहळे संपन्न होतात. त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्या घरी लग्न होत असताना आपल्याला माहिती आहे की लग्नात आपण 7 फेरे घेतो. त्या 7 फेऱ्याबरोबर एक 8वा फेरा घ्यायचा आहे. म्हणजे 7 वचनं आपण एकमेकांना देत असतो फेऱ्याच्या माध्यमातून. त्यातलं 8वं वचन आपल्याला द्यायचंय की आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिचं मनापासून स्वागत करू. तर अशा प्रकारचा 8वा फेरा, त्याचा मंत्र असा आहे की लेका एवढीच लेक ही भारी. म्हणजे जितका मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी पण भारी आहे. लेका एवढीच लेक ही भारी, हाच संदेश घरोघरी. 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया. अशा प्रकारचा 8वा फेरा प्रत्येकाने आपल्या घरातल्या लग्न सोहळ्यामध्ये घ्यायचा आहे. हा जो मंत्र मी म्हटला आता तो तुमच्या माहिती पत्रिकेमध्ये, प्रत्येकाला माहिती पत्रिका पोहोचलेली आहे, त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. तो मंत्र निमंत्रण पत्रिकेमध्ये छापायचा आहे. त्याचा बॅनर करून मंडपामध्ये लावायचा आहे आणि गुरुजींना सांगून 7व्या फेऱ्यानंतर हा 8वा फेरा घ्यायचा आहे. विवाहामध्ये आपल्याला हुंडा द्यायचा पण नाही आणि घ्यायचा पण नाही, हा नियम पण आपल्याला पाळायचा आहे. तर हा झाला 8वा कलम. 9वा कलम आहे ANC ट्रॅकिंग.
10वा कलम आहे सोनोग्राफी मशीन शाप की वरदान आणि 11वा कलम आहे सामूहिक शपथ. ठरावाचं वाचन सुनीताताई करणार आहेत. बेटी पढाओ म्हणून हा ठराव आहे. मुली जगल्या पाहिजेत, ते शिकून सक्षम झाल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो. स्त्री भ्रूण हत्या पूर्णतः थांबवण्यासाठी या विषयाचे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाव या चळवळीचे राष्ट्रीय प्रणेता डॉक्टर सुधा कांकरियाताई यांना आमंत्रित केले. त्यांनी 11 कलमीकृत कार्यक्रम समजावून सांगितला. त्याप्रमाणे आम्ही खालील ठराव घेत आहोत. ठराव: आमच्या सुनीता ड्रेस डिझायनिंग आणि शिवण क्लास सेंटर यवतमाळ येथील सर्व विद्यार्थिनी, शिक्षक आणि संचालिका यांच्या कुटुंबियांमध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. प्रत्येक नवजात बालिकेचे स्वागत कन्या जन्म आनंद सोहळ्याने करू. त्यासाठी 1 रुपयाची जादू योजना राबवू. मुलींना वाचवणे व मुलींना शिकवणे हे आमचे कर्तव्य आहे. बेटी बचाव बेटी पढाओचा हा ठराव आम्ही सर्वानुमते मंजूर करीत आहोत. सर्वानुमते मंजूर करीत आहोत. सर्वानुमते मंजूर करीत आहोत. संचालिका सौ सुनीताताई भितकर सही करत आहे. सर्वांचे डोळे अलगद बंद आहेत आणि बंद डोळ्यांसमोर भारत मातेचं चित्र सगळ्यांनी आणलेलं आहे. आणि माझ्या पाठीमागे कृपया उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी. यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. स्त्री एक महान शक्ती आहे. ती अनंत काळची माता आहे. मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे. तिचा आदर सन्मान मनापासून करणे हे माझे कर्तव्य आहे. मी हुंडा देणार नाही. मी हुंडा घेणार नाही. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही. करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन. त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आहे आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचे. भारत माता की वंदे माझ्या मुली ज्या आहेत ते मला खरंच 2 मुलीचा खूप आनंद आहे. आणि 2 मुलीवर माझे मिस्टर, माझी डिलिव्हरी झाली तेव्हा माझ्या वहिनीकडे होती मी आणि माझे मिस्टर वणीला होते. मी त्यांना ती रिंग करून सांगितली की आपल्याला मुलगी झालेली आहे आणि मी लगेच 3ऱ्या दिवशी ऑपरेशन करणार. माझ्या जो कोणी नाही आहे तर मग हे म्हणाले की तू बघ तुला काय करायचं आहे. म्हणजे तुम्ही या अगर नका येऊ. मी साईन करून दिली आणि मी डॉक्टरला म्हटलं की माझं ऑपरेशन उद्या करून टाका. मी 3ऱ्या दिवशी ऑपरेशन केलं. माझे मिस्टर हजर नसताना सुद्धा मी 3ऱ्या दिवशी ऑपरेशन केलं. त्याने माझ्या दोन्ही मुली खूप छान आहे. माझी मोठी मुलगी गुड्डू